हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. जरा धीर धर, जरा धीर धर. घाई करू नको. रोज आपल्याला बातम्या द्यायच्यात ना. 24 तास आपले चॅनल चालले पाहिजे ना बाबा. आता काय करतोय त्यात गारठाय. पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता 410 रुपये आहे का नाही? भाजपाने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालंय 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या कमळाबाई. सांगतो राव, घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. ते दुचाकी 50,000ला मिळायची, आता झाली 90,000ला. कस काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350. महिला इथे एवढ्या बसल्यात. 350 सिलेंडर 1,050 झाला की नाही? तिप्पट वाढला. कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय? आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. ह्याचा विचार जरा करा. अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाहीयेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला खराडी चंदनगर नासाला गेलीत अमेरिकेला. नासा त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. बघा एवढे सगळे सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. एक चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. तुझ्या आहे त्याचा सत्कार करू. यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं. माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय. आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार. इथली मोकाट एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले. मी गळ्याच्या खोटं बोलत नाही. माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली. मी पूजा अर्चा करतो ह्या लोकांची करतो. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पाव रे पाव. अरे तू काम केलं तर देव पावणारच आहे. हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे. मी कुणाचा अवमान करत नाही. प्लम वॉलला तिथून तिथं किती खर्च केले? 1 कोटीवर काही 22 सव्वा कोटी मी माझे पदरचे खर्च केले. मला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली. मी आज राज्यामध्ये इतकं रेकॉर्ड केलं की ते 6 वेळेला उपमुख्यमंत्र्याचं रेकॉर्ड कोण मायचाला पुढे तोडू शकणार नाही. मी तुला जेलमध्ये टाकीला. मी तुला सांगतोय हे काय चाललंय बावटपणा. काय येडी का काय रे? बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीला. मी तुला सांगतोय विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कुणी चेअरमन असेल. हे काय चाललंय बावटपणा. 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण विचार आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमच्या बापाची आहे काय मार्केट कमिटी?
माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल मापाड्यांची आहे. किती दिवस झाले बा तुम्ही काय करता रे? हजामती करताय तिथं. एक महिना नाही, 2 महिने नाही, मी पण पंप चालवतोय. मला कुणाकुणाची उधारी येते दाखव. मागच्या वेळेस खरेदी विक्री संघ असाच अडचणीत आला, पुढाऱ्यांची उधारी झाली, एकाने भरली नाही, त्याचे 101 प्रकरण करावे लागले. काय आला मी एवढा आवाज चढवतोय, हुशारकी मारतोय, तुम्ही असले धंदे करता. अरे तुमच्या सहकार्यामुळे, तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय. स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही. तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलात काय केलं तू. करोडो रुपये बी देतोय, आम्ही आणतोय पैसा, उठतोय, तुम्ही उद्यापट्टी करताय.